नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। मित्रांनो, शेतीमध्ये जेव्हा ढगाळ वातावरण तयार होते तेव्हा शेतकऱ्याच्या मनात पहिली भीती कशाची असते? ती म्हणजे बुरशीची। करपाडावणी किंवा पानावरील टिपके हे रोग आपल्या हातात आलेले पिकाचे नुकसान करतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका बुरशीनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत जे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याचा विश्वास बनले आहेत। ते म्हणजेच बायर कंपनीचा अँट्राकॉल। आज आपण बायर कंपनीच्या अँट्राकॉल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। अँट्राकॉल नक्की काय आहे, ते कसे वापरावे, कधी वापरावे आणि कोणत्या पिकावर वापरावे, त्याचा डोस किती घ्यायला पाहिजे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला। अँट्राकॉल नक्की काय आहे? शेतकरी मित्रांनो, अँट्राकॉल हे बायर कंपनीचे अत्यंत लोकप्रिय स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे। यामध्ये जो रासायनिक घटक आहे तो म्हणजे प्रोफिनेप 70% WP फॉर्म्युलेशनमध्ये आहे। आता हे प्रोफिनेप काय असते, तर हे डायथिओकॉर्बमेट गटातील बुरशीनाशक आहे। हे पिकांवर फवारल्यानंतर पानांवर एक संरक्षण थर तयार करते। जेव्हा बुरशीचे बीजाणू या थराच्या संपर्कात येतात तेव्हा अँट्राकॉल त्यांना जागीच नष्ट करते। पण अँट्राकॉलची सर्वात मोठी खासियत काय आहे ते जाणून घेऊ। यात फक्त बुरशीनाशक नाही तर झिंक म्हणजेच जस्त देखील उपलब्ध आहे, म्हणून याला बाजारात झिंकयुक्त बुरशीनाशक म्हणूनही ओळखले जाते। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, आपण इतर औषधे सोडून अँट्राकॉलच का वापरावे? याची प्रमुख 3 कारणे आहेत। पहिला कारण, झिंकचा पुरवठा। जेव्हा तुम्ही अँट्राकॉल फवारता तेव्हा पिकाला बुरशीपासून संरक्षण मिळतेच, पण त्याच्यासोबत पिकाला झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठाही होतो। यामुळे काय होते, पिकाची पाने हिरवेगार आणि टवटवीत होतात, फळाची गुणवत्ता आणि चकाकी वाढते। अँट्राकॉल हे मल्टी साइट ॲक्शन असलेले बुरशीनाशक आहे, म्हणजेच हे बुरशीनाशकाच्या पेशीवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करते। त्यामुळे बुरशीला या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती म्हणजेच रेजिस्टन्स तयार होत नाही। तुम्ही याचा वापर वारंवार केला तरी याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतो। आता वळूया पुढील प्रश्नाकडे, म्हणजेच अँट्राकॉलचा वापर कधी करावा? मित्रांनो, अँट्राकॉल हे प्रामुख्याने प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच रोग येण्याआधी वापरण्याचे औषध आहे। जेव्हा वातावरण ढगाळ असते, पावसाची उघडझाप चालू असते किंवा जमिनीत ओलावा जास्त असतो तेव्हा बुरशी येण्याची दाट शक्यता असते। अशा वेळी रोग येण्याआधीच अँट्राकॉलची फवारणी केल्यास पिकाला सुरक्षा कवच मिळते। कोणत्या रोगावर हे काम करते? करपा, बटाटा आणि टोमॅटोमधील करपा, पानावरील टिपके, कापूस, भुईमूग, मिरची, डायबॅक मिरचीमधील फांदीमर रोगासाठी याचा वापर केला जातो। आंबेरा, काही प्रमाणात आंबेरा रोगावरही हे चांगल्या प्रकारे चालते। थोडक्यात सांगायचं तर हे बुरशींची लागण होण्यापूर्वी किंवा अगदी सुरुवातीच्या अवस्थेत याचा वापर करणे सर्वोत्तम आहे। म्हणजे हे कोणत्या पिकावर चालते? फळबागा, द्राक्ष, डाळिंब, सफरचंद, आंबा, संत्री, मोसंबी, भाजीपाला, टोमॅटो, बटाटा, मिरची, वांगी, काकडी, कारली, नगदी पिके, कापूस, सोयाबीन, तंबाखू। बटाटा आणि टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यासाठी अँट्राकॉल हे एक वरदानच आहे। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे याचा वापर कसा करावा आणि किती डोस घ्यावा। शेतकरी मित्रांनो, अत्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण योग्य डोसमुळेच योग्य रिझल्ट आपल्याला मिळतो। 15 लिटर पंपासाठी 40 ते 45 ग्रॅम अँट्राकॉलची पावडर वापरावी। एका एकरासाठी साधारणपणे 500 ते 600 ग्रॅम अँट्राकॉल 200 लिटर पाण्यात फवारावे। पिकाच्या वाढीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। बटाटा लागवडीसाठी बेने प्रक्रिया करण्यासाठी अँट्राकॉलचा वापर केला जातो। यासाठी 3 ग्रॅम अँट्राकॉल प्रति लिटर पाण्यात मिसळून त्यात बटाटा बेनेत बुडवून मग लागवड करावी। यामुळे उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होते। अँट्राकॉल हे पावडर स्वरूपात असते, त्यामुळे पंप भरण्याआधी थोड्या पाण्यात याचा पेस्ट करून घ्या आणि मग मोठ्या टाकीत टाका। हे पाण्यात सहज मिसळते। अँट्राकॉल वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे। कॉम्बिनेशन, तुम्ही अँट्राकॉल बहुतेक कीटकनाशकासोबत आणि टॉनिकसोबत मिसळू शकता। उदाहरणार्थ कॉम्फिडर, रिजेट आणि कराटे यासारख्या कीटकनाशकासोबत हे चालते। कालावधी, फवारणी केल्यानंतर याचं काम लगेच सुरू होतं आणि साधारणपणे 7 ते 10 दिवसापर्यंत याचा असर असतो। ज्या शेतकऱ्याला कमी खर्चात दुहेरी फायदा हवा आहे
त्यांच्यासाठी अँट्राकॉल हे बेस्ट आहे. ज्यांच्या पिकात पाने पिवळी पडत आहेत किंवा वाढ खुंटली आहे यांनी बुरशीनाशक म्हणून अँट्राकॉलची निवड केल्यास रोगाचा बंदोबस्त होतो आणि पीक हिरवेगार होते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती बायर कंपनीच्या अँट्राकॉल बद्दल A to Z संपूर्ण माहिती. जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲप्लिगो कीटकनाशकाबद्दल माहिती पाहत असाल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. बोर्डो फंगीसाईडबद्दल माहिती बघायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा.